मीटिंग नाही होऊ शकत आज. सर त्यांचं काय म्हणणं ऐकून तरी घ्या एकदा. अनिकेत सांग ना तू. मी शांत हो. अरे पण इकडे ये, बस आधी, बस बस शांतपणे बस. महत्वाची मीटिंग अशी कशी का? मी किचन मधनं पाणी आणलं तर चालेल का? हा प्लीज. तू आधी शांत होतोस का? काय इतका पॅनिक होतोयस? पॅनिक? शांत हो. सी आय नो जरा सिच्युएशन वेगळी. आपण करूयात ना मॅनेज. हा सावकाश सावकाश. बरं ऐक, मला सांग काय बोलायचंय, मी बोलतो. नाही हो, साकेत सर आहेत ना, त्यांना सगळं माहिती काय बोलायचं ते. आणि सर, बाई आजी कायम कामाला पहिले प्रेफरन्स देतात, त्यात ते वेळेला तर जास्त महत्व देतात. कुणीच कोणाचा वेळ वाया घालवलेला त्यांना नाही आवडत. आणि आज इनडायरेक्टली का होईना त्यांच्यामुळे एका माणसाचा वेळ वाया गेला तर हे त्यांना नाही आवडणार. म्हणून मला असं वाटतं की एकदा बोलूयात आपण, एकदा मीटिंग तर करूयात त्यांच्याशी. साकेत दादा, आय थिंक मिस शांभवी करेक्ट बोलताय. ऍटलिस्ट बेसिक बोलणी करायला काय प्रॉब्लेम आहे मला सांग. अरे पण अनिकेत, बाई आजीची अशी अवस्था आहे, ती कशी बसणार आहे मीटिंगला? साकेत दादा, अरे पण तू आहेस ना, आणि आपलं हे काम तू खूप आधीपासून हँडल करत आलंयस, त्यामुळे तुला माहिती आहे सगळं. आय नो तू करशील मॅनेज. एक्झॅक्टली, मी हेच म्हणते, आपण मीटिंग करून घेऊयात. आणि साकेत सर, तुम्ही इतकी वर्ष आपली संस्था इतकी उत्तम प्रकारे चालवत आलाय, ही एक छोटीशी मीटिंग या परिस्थितीत सुद्धा तुम्ही छानच कराल, मला विश्वास आहे तुमच्यावर. बाई आजींना अभिमान वाटेल तुमचा. काय अनिकेत, जमतंय ना मला? बायको अशीच असते, सांभाळून घेणारी, प्रोत्साहन देणारी, हो ना? हा बरं हा ठीक आहे. सॉरी हा. बरं, आपण मीटिंग करूया का? वाटल्यास आपण बाहेर बसून बोलूया. ठीक आहे, करूया आपण मीटिंग. ठीक आहे. निवड. काय ग छवे, आता कशाला हे सगळं काढलंयस ग फोटो बिटो? बायजी, दादूचं लग्न आता लवकरात लवकर व्हायला हवं. हो ना, पण आता आजच सगळे करायला पाहिजे. करायचंच आहे ना कधीतरी, मग आत्ता का नको? आणि तुझं पण थोडंसं डिस्ट्रॅक्शन होईल, त्यामुळे तू प्लीज एखादी मुलगी निवड नाही यातली. मी दादूशी बोलून घेते. अगं छवे, आता तू हे आत्ताच का काढले सांग मला तू. बायजी प्लीज, तू निवड ना एखादी मुलगी यातली. वत्सला, तुझ्या पोरीला तू वळणच नाही लावलंय. कुठे काय कसं वागायचं याचं भानच नाहीये तिला. त्यात मम्माने लाडवलंय. अरे इथे प्रसंग काय, ती काय बोलतेय, वागतेय काय? छवी, आत्ताच काय तुझं सगळं? बसलो नाही 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 नाही, मला काही माहित नाहीये. तू आत्ताच्या आत्ता मुलगी निवडायची आहेस. पण हा कसा हट्टय तुझा? आई, गुरुजींनी काय सांगितलं होतं ते नीट आठव. राजगुरूंच्या घरावर काळी छाया आहे आणि त्यावर एकच उपाय आहे, राजगुरूंची सून. एका मी घाबरवत नाहीये, मी फक्त आठवण करून देते. आई, आज जे काही झालं ना ते अजिबात चांगलं नव्हतं, आणि यापेक्षाही वाईट घडू शकतं. पण आपलं नशीब चांगलं म्हणून आपण वाचलो, म्हणून बाई आजी वाचली. आई, बाई आजी, आपल्याला उपाय काय हे माहिती आहे ना, मग आपण का वेळ घालवतोय? नाही,
आपण आता तडक साकीत दादूसाठी बायको शोधायचे हे ठरलंय. यात आता वेळ नाही घालवायचा. बर ठीक आहे. अरे हो, हा विचार मी केलाच नाही. मी घेऊन येईन माझ्या ओळखीची आणि आवडीची बर्फी. त्यामुळे आता विषयाची परीक्षा नकोय. झालं तेवढं पुरे झालं. आता आज संकट हुलकावणी देऊन गेलंय. आणि बायजी, मला परत असं काही व्हायला नकोय. आणि आपल्या घरातल्या कुणालाच काही व्हायला नकोय. कुणासोबत काही वाईट नाही घडता कामा. ठीक आहे छवी, पण तू मला मदत करशील ना मुलगी निवडायला? हो बायजी. निवडूया. अष्टकर सर. हो थँक्यू. सर. थँक्यू. अनिकेत सर, थँक्यू. तुम्ही काय पोहे उपमा घेणार? हो नाही, खरंच काही तुम्ही त्रास करून घेऊ नका. आधीच एकदा मी घरी मीटिंग बोलवली, त्यामुळे मी तुमची थोडी अडचणच केली आहे. पण काय झालंय, माझ्यासाठी परदेशात जाण्याआधी ही मीटिंग होणं महत्वाचं होतं. एकदा का तुमच्या बरोबर माझं सविस्तर बोलणं झालं की मी निश्चिंत होऊन जाईल. अहो केवढं मोठं नाव आहे तुमचं. अहो राजगुरूंची शिक्षण क्षेत्रात ख्याती आहे. आणि राजगुरुबाई म्हणजे साक्षात सरस्वतीचं रूप आहे. पण नेमक्या आज त्या मीटिंगला हजर नाही. आज बाई आजी जरी नसतील तरी आपले साकेत सर आहेत ना, ते बोलतील की तुमच्याशी. नाही म्हणजे एरवी सुद्धा बऱ्याचदा असं होतं, बाई आजींच्या अब्सेन्स मध्ये साकेत सरच सगळ्या मीटिंग्स अटेंड करतात. खूप मोठ्या मोठ्या डिसिजन्स मध्ये बाई आजी स्वतः साकेत सरांचे सल्ले घेतात. बरोबर ना सर? हो. वा वा वा. बरं साकेत साहेब, मग मला सांगा, तुमच्या संस्थेचा पुढच्या 5 वर्षाचा काय प्लॅन आहे? प्लॅन आहे, मोठा प्लॅन आहे खूप. आपण म्हणजे नक्की काय प्लॅन आहे सांगा ना. काय ना, आमची शिक्षण संस्था आहे. शिक्षण संस्थेची हे धोरणं बदलत असतात ना कायम. म्हणजे प्रत्येक वेळेस नियमावली वेगवेगळी असते ना. हो ना. मग या संस्थेत वाढ कशी करायची असं तुमच्या मनात आहे? वाढ होतच राहते ना शिक्षण संस्थेमध्ये. दरवर्षी नवीन मुलं येतात आणि तशी संस्था पण प्रतिष्ठित आहे ना आपली. त्यामुळे पालकांना सुद्धा एक विश्वास आहे संस्थेवरती. हो, पण तुमचा भविष्याचा काहीतरी विचार असेलच ना. भविष्यात बाई आजी नेहमी म्हणतात, भविष्याच्या चिंतेत वेळ वाया घालवायचा नाही. आपलं आजचं काम चोख केलं ना की भविष्य आपोआप सुधारतं. बरोबर ना साकेत सर? हो हो हो. सर. थँक्यू. सर तुम्ही चहा घ्या ना, थंड होतोय. नाही. हो हो. सॉरी सर, त्याचं काय आहे, साकेत सर जरा डिस्टर्ब आहेत. आपल्या घरात कुणालाही काही झालं ना तरी आपल्या कुणाचंच लक्ष लागत नाही. हो ना. आणि बाई आजींना काही झालं तर आमचंही कुणाचं लक्ष लागत नाही. अनिकेत सर, पुढचं सगळं तुम्ही बोलता. मिस्टर आष्टेकर,
बाईआजींनी आमच्या समोर शिक्षण संस्था चालवण्याचा आदर्श घालून दिला. आम्ही ना तिच्या विजनच्या बाहेर जाऊन कधीच काम करत आणि करणारही नाही. मुळात मोठी शाळा, मोठी जमीन हे सगळं आमचं ध्येयच नाही. बाईआजी म्हणते की मुलं जर शाळेत नाही आली तर आपण मुलांपर्यंत जायचं. गरज पडली तर गावात झाडाखाली पारावर मुलांना शिकवायचं. घराघरात शिक्षण हे बाईआजींनी सुचवलेलं आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य. शाळा अशी असावी जिथे शिक्षण आणि संस्कार दोन्ही असतात. खरं तर शाळा म्हणजे दुसरी आईच असते. बाईआजींसारखी. बाईआजी ना गरजेचे तेव्हा खूप स्ट्रिक्ट होतात, पण जिथे गरज आहे ना तिथे खूप मायाही करतात. राजगुरू एज्युकेशन ट्रस्टची प्रत्येक शाळा अशीच आहे. राजगुरू संस्थेच्या प्रत्येक शाळेत बाईआजींची छाप आहे, त्यांचे संस्कार आहेत. सरस्वतींनी बाईआजींना शिक्षणाचा वारसा पुढे नेण्याचा आशीर्वाद दिला आणि आम्ही राजगुरू परिवाराने तो जपलाय. हो ना साकेत सर? हो. तुमची शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा फारच चांगली. बाईआजीने तुमच्यासोबत काम करायला खूप आवडेल. आणि सर, आपलं हे डील हे एक नातं आहे. म्हणजे अगदी नवरा बायको सारखं. एकमेकांच्या बरोबरीने पावलं टाकत पुढे जायचं. हो ना साकेत सर? हो हो. वा वा वा, फार चांगलं बोला तुम्ही. आता मला तुमच्या या संस्थेबद्दल संपूर्ण माहिती मिळाली बघा. सर अहो, आता मी जे जे बोलले ते सगळं मला साकेत सरांनीच सांगितलंय. फक्त त्यांच्याऐवजी मी बोलले इतकंच. साकेत साहेब, तुम्हाला फार चांगली साथ लावली आहे. सर काहीतरी घ्या, पोहे उपमा, मी पटकन आणते. नाही, अहो खरं सांगू का, खरं तर तुमच्या बोलण्यानेच माझं पोट भरलंय. मी आलो बोला. या थँक्यू. का? तुम्ही आमचं ऑफिस पण करा व्हिजिट कधी. अहो अनिकेत सर, काय लागलं नाही ना? नाही नाही नाही, मी ठीक आहे. हा, ठीक आहे, बरं येतो, हा, जरा. हा सॉरी सॉरी, अरे मला वाटलं तुमची मीटिंग संपली असेल. बाईआजीने काही मुलींचे फोटोज दिलेत साकेत दादूसाठी. तिने काही मुली निवडल्यात. ती असं म्हणते की यातल्या काही मुलींना फायनल करून आपण त्यांना भेटायला बोलवायचंय. तेच फोटो ती मुली साकेतला नेऊन दे म्हणून मी आले होते. आणि बाईआजी असंही म्हणत होती की दादूच्या लग्नासाठी आता आपण लवकरात लवकर हातपाय हलवले पाहिजेत म्हणून द्यायला आले होते. म्हणजे त्या आता आत गेल्या त्या साकेत सरांच्या मिसेस नाहीत? कोण? शांभवी? ती सेक्रेटरी आहे. ओ, म्हणजे चुकलंच माझं. अहो किती संस्कारी आहेत त्या, सर्व गुण संपन्न आहेत, शिवाय आदबीने बोलल्या, विनम्र आहे.
राजगुरूबाईंच्या सुनबाई अशाच असतील असं वाटलं मला. सॉरी हा, मी त्यांना साकेत सरांचे मिसेस समजलो. साकेत सरांसाठी स्थळ बघत असाल तर याही उत्तम जोडीदार वाटले. म्हणजे कसं आहे ना, घर आणि काम यात सोबत होईल. मला तर असं वाटलं साक्षात राजगुरूबाईंच्या हाताखाली तयार झालेत. शिवाय खानदानी सौंदर्य आहे. साकेत सर आणि त्यांचा जोडा अगदी शोभून दिसेल. गुड ऑप्शन. आम्ही नक्कीच विचार करू याबाबत. नक्कीच. हा माणूस एकदम असं काय बोलून गेला? त्या आता आत गेल्या त्या साकेत सरांच्या मिसेस नाहीत. ती सेक्रेटरी आहे. साकेत सर आणि त्यांचा जोडा अगदी शोभून दिसेल. गुड ऑप्शन. आम्ही नक्कीच विचार करू याबाबत. शांभवी आणि राजगुरूंची सून साकेत दादूची बायको? छे 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 छे, शक्यच नाहीये. बाई आजीच्या भाषेत खाली मुंडी आणि पातळा धुंडी आहे ही. अरे तुम्ही कशाला आणलं? मी येतच होते की. अहो ठीक आहे, मी ठेवते. अहो जाऊ काय करताय मला मावशी? मी पण तुम्हाला तुमच्या छवीसारखीच आहे ना, मग मला शांभवी म्हणा की. बर शांभवी. आणि तू ऑफिस मध्ये काम करतेस, हे घरचं आहे. बाई आजी सुद्धा आपल्या ऑफिस स्टाफला आपलं कुटुंबच मानतात. मी खूप जणांकडनं ऐकलंय, ऑफिसची माणसं वेगळी, घरची माणसं वेगळी, असं त्या कधीच विचार करत नाहीत. मग आपण तरी काय करायचं? आणि आपल्याच घरचं काम करायला कसला आलाय कमीपणा? असू दे, मी ठेवते. मला सांगा कुठे ठेवू? तुमचं बाहेर वेगळं काम चाललंय ना, तिकडे लक्ष दे. अहो बघ तुझाच वाजलाय फोन, घे. ओळखलंस का? हॅलो. काय बोबडी वळली का? फोन उचलायला एवढा वेळ का लावला? तुला काय वाटलं का का राजनाथ तुला शोधू शकणार नाही? अरे बघ नाही, काय 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 करणार काय? तुझ्या पोका धमक्यांना मी घाबरत नसतो. आणि तुला चांगला होतो ना, माझ्यापासून फार वेळ पळू शकणार नाहीस. एक दिवस बरोबर तुला कोंडीत पकडेल. हे तू मला धमकी देऊ नकोस हा. लायकीत राहायचं, समजलं? मला ब्लॅकमेल करू नकोस. आणि याचे परिणाम काय होतील ना तुला माहित नाही अजून. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त उडतोयस तू, कळलं? शांभवी माझ्या मागे लागायचं नाही हा. आणि सतत मला फोन केलास ना तर याच करणार. सारखा सारखा तुला फोन बी करणार, तुझ्यावर नजर बी ठेवणार, तुला त्रास बी देणार. काय करशील? करून तर बघ. नाही तुला याचे परिणाम भोगायला लावले ना तर नावाची क्षमा नाही. ए अशा धमक्या देऊ नकोस.
माझं काम कर. नाही करणार, कळलं? या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला काही कळलं नाही, बरं झालं. सगळीकडे दुर्बीण लावल्यासारखी बघत असते. एक दिवस माझ्या हातात कर्कटक असेल आणि हिचा डोळा.